नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. 4 वर्षांनंतर लंडनमध्ये एक सुंदर छोटासा टुमदार बंगला होता, ज्याच्या चारही बाजूंनी मोठं अंगण होतं. त्यावर हिरवंगार गवत होतं. सूर्याची हलकी कोवळी किरणं त्या अंगणामध्ये सगळीकडे पसरली होती. ग्रीशा, डार्लिंग, वेअर आर यू? एक 25-26 वर्षांची मुलगी त्या अंगणात आली आणि आजूबाजूला पाहत कोणाला तरी आवाज देत शोधत होती. आय एम हिअर माऊ. एक छोटासा क्यूटसा गोड आवाज त्या मुलीच्या कानी पडला. ती मुलगी त्या आवाजाच्या दिशेने गेली. एक छोटीशी 3 वर्षांची गोलू मोलू अगदी क्यूट दिसणारी मुलगी तिला दिसली. ती मांडी घालून खाली बसली. तिच्या मांडीवर छोटंसं पप्पी झोपलं होतं आणि ती कानाला टेटेस्कोप लावून त्याला तपासत होती. व्हॉट आर यू डुईंग हिअर? ती त्या छोट्या मुलीच्या बाजूला बसत बोलली. ही जिल, तो दुधू पीत नाही. ती छोटीशी मुलगी त्या पपीला कुरवाळत बोबड्या बोलात बोलली. तिच्या बाजूला एक दुधाची बाटली होती. ग्रीशा, तू तुझं दूध या पपीला पाजतीयस? ती डोळे मोठे करत बोलली. तो आजारी आहे ना? ग्रीशा अगदी क्यूट फेस करत बोलली. बदमाश, तो आजारी नाही. त्यानं आत्ताच त्याचं डॉग फूड खाल्लंय ना, त्यामुळे त्याला भूक नाही. भूक नसेल तर तो दूध कसं पिईल? ओ, असं आहे का? आय थिंक ही इज इल. जाऊ दे, दूधून आपण प्लांटला टाकू. प्लांट ना मोठं ग्लो करेल. ती डोक्यावर हात मारत हसत बोलली. बदमाश, तुझी सगळी नाटकं आहेत माहीत आहे मला. तुला दूध प्यायचं नव्हतं ना, म्हणून तू बाटली घेऊन बाहेर आलीस आणि हा आगाऊपणा करतेस. ती थोडं रागावत बोलली. तू रागावतेस मला? हाऊ डेअर यू? ग्रीशा बारीक डोळे करून तिच्याकडे पाहू लागली. असं मांजरीसारखं माझ्याकडे काय पाहतेस? आणि हे काय? किती डर्टी गर्ल दिसतेस तू. तुझा फ्रॉक पहा, मातीनं किती घाण झालाय. देवा, आता पुन्हा आंघोळ घालावी लागेल. ती मुलगी छोट्या ग्रीशाला उचलून घेत बोलली. नो, मला आंघोळ नाही करायची. ग्रीशा हातपाय झाडत तिच्या कडेवरनं खाली उतरली आणि आत पळत गेली. ग्रीशा, स्टॉप. यू आर लुकिंग व्हेरी डर्टी बेबी. ती ग्रीशाच्या मागे पळत होती. नो, यू लुक डर्टी. तू काल आंघोळ केली आहेस आणि मी आत्ताच केली आहे. यू? तू मला डर्टी गर्ल म्हणतेस? थांब तू. हेल्प, एनीबडी हेल्प प्लीज मी. माऊ मालते मला. ग्रीशा ओरडत इकडे तिकडे पळत होती. अरे हा काय गोंधळ सुरू आहे? एक 50 वर्षीय स्त्री किचनमधून बाहेर येत बोलली. आजी, माऊ मालते मला. गाथा, काय झालं? ती स्त्री बोलली. मावशी, तू बाजूला हो. तुला माहीत नाही हिनं काय बदमाशी केली ती. ग्रीशा, समोरून एक पुरुषी आवाज आला. डॅड. ग्रीशा त्यांच्या जवळ गेली आणि मग त्यांनी तिला कडेवर उचलून घेतलं. आता कुठे जाशील? गाथा त्यांच्या जवळ येत बोलली. डॅड, रन. ग्रीशा बोलली आणि मग तो तिला घेऊन पळू लागला. जीजू. गाथा त्यांच्या मागे जात रागानं बोलली. समीर, गाथा, अरे काय झालं? सकाळी सकाळी काय गोंधळ सुरू आहे? माया रूमच्या बाहेर येत बोलली. गाथा माझ्या प्रिन्सेसला मारते. समीर पुढे पळत बोलला. येस मॉम. ग्रीशा देखील ओरडली. गाथा? माया गाथाकडे पाहत बोलली. तुमच्या प्रिन्सेसला विचारा ना आधी, तिनं काय उद्योग केलाय ते. गाथा बोलली. मी काही नाही केलं डॅड. माऊ खोटं बोलते. खोतालदी. ग्रीशा बोलली. मी खोटं बोलतेय? तू थांब. गाथा आता अजूनच चिडली. डॅड, रन. ग्रीशा हसत बोलली. मग समीर पुढे पळत होता आणि गाथा त्यांच्या मागे. त्यांचा हा गोंधळ अगदी घराच्या बाहेर सुद्धा ऐकू येत होता. इकडे इंडियामध्ये माई, रमा आणि अजून 2-3 लोक हॉलमध्ये बसली होती. देव हॉस्पिटलला निघाला होता. तो तयार होऊन खाली आला. समोर अनोळखी लोकांना पाहून त्यानं माईकडे पाहिलं. देव, अरे आलास बाळा? मी आता तुला आवाज देणारच होते. ये बस. माई बोलल्या. माई, हे कोण? देव बोलला. अरे हे मिस्टर जाधव आणि या त्यांच्या पत्नी आणि ही त्यांची मुलगी वसुधा. माई बोलली. मग? देव कपाळावर आठ्या पाडत बोलला. देव, ते त्यांच्या मुलीसाठी तुला पाहायला आलेत. मी काय शोकेची वस्तू आहे का जे मला पाहायला आलेत? देव शांतपणे बोलला. देव,
माई, मी तुला कितीदा सांगितलंय की असे उद्योग करू नकोस मला न विचारता. देव चिडत बोलला. डॉक्टर साहेब, अहो चिडताय कशाला? आम्ही स्वतःहून आलोय. आम्हाला कोणी बोलावलं नाही. आमच्या मुलीला तुम्ही पसंत आहात म्हणून आम्ही आलो होतो. जाधव साहेब बोलले. पण मला तुमची मुलगी पसंत नाही, तुम्ही जाऊ शकता. देव निर्विकारपणे बोलला आणि हॉस्पिटलला निघून गेला. मी म्हटलं होतं ना, नका हे स्थळ मागू. अजिबात माणुसकी नाही या माणसांमध्ये. नाव मोठं आणि लक्षण खोटं. कितीतरी मुलींना यानं रिजेक्ट केलंय. यांच्यात नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. तेव्हाच हा माणूस लग्नाला तयार होत नाही. चला इथून, झाला तेवढा अपमान खूप झाला. मिसेस जाधव रागाने बोलल्या. सॉरी, त्याला माहीत नव्हतं ना म्हणून तो. माई दिलगिरी व्यक्त करत बोलल्या. माई, कदाचित तुम्हाला माहीत नाही बाहेर लोक काय बोलतात ते. येतो आम्ही, मिस्टर जाधव म्हणाले आणि निघून गेले. ईश्वरा, पांडुरंगा, माझ्या देवच्या नशिबात कुणाचं प्रेम नाही का? लहानपणी त्याचे आई बाबा तू त्याच्यापासून दूर केलेस आणि तो त्याच्या प्रेमापासून वंचित राहिला. नंतर त्याचं प्रेम गाथा त्याच्या आयुष्यात आली आणि तू तिलाही त्याच्यापासून दूर केलंस. किती कठोर बनलायस. हसणं, मन मोकळं बोलणं सुद्धा तो विसरून गेलाय. गाथा गेल्यापासून इतका कठोर झालाय तो की त्याचं काळीज सुद्धा दगडाचं झालंय. काम काम आणि बस काम हेच त्याचं आयुष्य बनलंय. त्याच्या आयुष्यात कधी सुख येणार की नाही माहीत नाही. माई पदरानं डोळे पुसत बोलल्या. काळजी करू नका माई. ज्यानं दुःख दिलंय तोच सुखही देईल. आठवते तुम्हाला मागे गुरुजी म्हणाले होते ना, येणारी 4-5 वर्ष त्याच्यासाठी फार कठीण असतील. पाहता पाहता 4 वर्ष तर झाली. अजून काही दिवस, त्यानंतर नक्कीच त्यांच्या आयुष्यात सुख येईल. सगळ्यांसारखं देवसाहेब सुद्धा हसतील, बोलतील. रमा माईला समजावत बोलली. त्याच आशेवर जगतीये रमा, नाहीतर आतापर्यंत केव्हाच हा देह त्यागला असता. त्यासाठीच देवाला आयुष्य मागते. त्याच्या आयुष्यात सगळं नीट सुरू झालं की मी मोकळी, माई बोलल्या. सगळं ठीक होईल माई, तुम्ही नका काळजी करू, रमा बोलली. इकडे समीर आणि माया बोलत बसले होते. समीर फोनमध्ये काहीतरी पाहत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. समीर, काय झालं? मायानं विचारलं. राजनचा मेल आलाय, समीर बोलला. काय त्यात? माया बोलली. कंपनी लॉसमध्ये चालली आहे. मागच्या 4 वर्षात कोणालाच मनासारखा बोनस, इन्क्रीमेंट मिळालं नाही म्हणून सगळे वर्कर आणि एम्प्लॉईज नाराज आहेत. जुने एम्प्लॉईज सोडून जात आहेत आणि नवीन कोणी जॉईन व्हायला तयार नाही, समीर बोलला. मग सगळ्यांना बोनस आणि इन्क्रीमेंट द्या म्हणावं, माया बोलली. इतकं सोपं नाही. बाबा होते त्यामुळे मार्केटमध्ये आपले शेअर्स भरपूर वाढलेले होते. ते नाहीत तर ते पडलेत. कंपनीवर खूप सारं कर्ज आहे, त्यामुळे कोणीही नवीन बिझनेस द्यायला तयार नाही. आणि बिझनेस नाही त्यामुळे पैसा नाही, समीर बोलला. मग आता? माया बोलली. राजन म्हणत होता अशीच परिस्थिती राहिली तर लवकरच कंपनीला कुलूप लागेल. बाबांनी खूप मेहनतीने हे सगळं उभारलंय समीर, प्लीज तू काहीतरी कर ना, माया बोलली. मी इंडियाला जावं म्हणतोय, समीर बोलला. आणि गाथा? तुम्ही इथेच थांबा, मी तिथली परिस्थिती पाहतो. इथे बसून तर काही होणार नाही. तिथे गेलो तर बाबांच्या मित्रांशी, इतर बिझनेसमनशी बोलता येईल आणि काहीतरी मार्ग निघेल. ठीक आहे, तू जा, आम्ही राहू इथे, माया बोलली. बर, समीर विचार करत होता. तर मग मित्रांनो, पाहूयात आता पुढे काय घडते ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.